हरि ओम परमात्मने नमः. भगवंताच्या मुखातून संवाद जो असतो तो बोध असतो आणि तो बोधामध्ये जीवाला सुखमय अवस्था असते. जे सुख आपण भोगायचं सोडून देतो आणि जे सुख नाही त्याच्या मागे जातो. हे आपली भावना आहे बुद्धीची, तिथं अवस्था अज्ञानाची, वृत्ती भेदाची स्थिती आहे त्या दुःखाची, तिथे सांगडी जगताची. संबंध जगताचा असल्यानंतर सुख कुठलं काय मिळणार तुम्हाला? जगताच्या संबंधामध्ये जडाची स्थिती आहे आणि बोधाच्या स्थितीमध्ये भगवंताची स्थिती आहे. जेव्हा जगतभाव जागा होतो तर बुद्धी वेडी असती आणि ईश्वराला न जाणता जगताला बघत असते. जगत हे दृश्य नसून जगत ईश्वरत असतो, पण बुद्धीला ते मान्य नसतं, कारण बुद्धीला ज्ञान अवगत नसतं. ज्या ज्ञानाच्या स्थितीमुळे बुद्धी जागी होती आणि त्या ईश्वराच्या सोबत राहते, मग देहाचा संग संपतो आणि तिथं अज्ञान भंगतं. ईश्वराचा त्या ठिकाणी बोध येतो आणि मन ईश्वरात जातं, तेव्हा देहात नसतं. अभेदभाव म्हणता येतं. मग अभेदभावांमध्ये जो विश्वाचा भास आहे तो संपतो. म्हणून मावळत विश्वाभासू. तुम्ही समोर येत आहे. तुम्ही समोर दिसायत ना, मी नका उठत. काही तसे लहरी असे जात नाही की जेव्हा काही ती जन्मांतरीचं भाग्य असतं. कोण आहे काय? श्रवण म्हणजे आयुष्यातलं मंगल क्षण, अमंगल देहातलं मन निघणं. तरी हा मंगल आहे पण माझा वाटतं अशुद्ध आहे, अपवित्र आहे. त्याचं स्थानच अपवित्र आहे, उगमच अपवित्र आहे, त्याचा संबंध पण अपवित्र आहे, त्याचं प्रेम पण अपवित्र आहे, त्याची ओळख पण अपवित्र आहे, त्याचा बात पवित्र आहे. म्हणून ज्या देहाला माझं म्हणतं अंतःकरण, ज्या भगवंताला विसरतं मन आणि देहात घसरतं मन, देहाकडे झुकलेली वृत्ती भगवंतात कधीच नसते. देहाधारण करणारं मन ईश्वराच्या ओळखीत नसतंच. जरी ऐकलं तरी मनामध्ये तो स्पर्श नसतो. ऐकतात ना लोक, ऐकणारे खूप आहेत ना. आपण ऐकतोच ना, ईश्वराचं सगुण ऐकतो, साकार ऐकतो, भजन ऐकतो, नाम ऐकतो, पण कळतच नसतो. आपण फक्त देहात असतो. मग सांगा, नाव ऐकून तरी काय, भगवंताचं भजन तरी करून काय, भगवंतासमोर ठेवून तरी काय, आणि त्याला गंध वाहून तरी काय. म्हणजे आपला भाव जेव्हा वाढतो आणि संत जेव्हा मिळतो, ग्रंथ जेव्हा कळतो, तर अंतःकरणाचा राम बुद्धीत प्रगटतो. त्याला म्हणतात जीवनधान्य. जेव्हा भक्ती, मुक्ती आणि ज्ञानाची शक्ती एकत्र येतात, मग जेव्हा भक्ती असते ना सगुणाची, ती झालेली असते ह्या जन्मात किंवा पुढे जन्मामध्ये. मग त्या भक्तीनंतर तुम्हाला ज्ञानामध्ये इंटरव्ह्यू ईश्वर करून देतो. तुम्ही स्वतःहून इकडे येत नाही, हे समजून घ्या सारे लोक सगळे. जेव्हा तुम्हाला संत मिळतात, ग्रंथ कळतात, वेदांताकडे तुम्ही येतात, तुमचा देहभाव टाकण्यासाठी तुम्हाला ईश्वर तुम्हाला सत्संगात नेतो. त्या ठिकाणी आम्ही नसतो बेटा, ईश्वर. कारण तुमच्या पुण्याचं फळ असतं हे तुम्हाला द्यायचं असतं. जसं वडील कष्ट करतो पण मुलासाठी असतं, स्वतः करता असतं का? खरं सांगा. राबतो बाप आयुष्यभर, तर मुलासाठीच. समोर भविष्य मुलांचं आहे. स्वतः करता काय वाटतं त्याला? तसं आपण जेव्हा संत तुमच्या समोर आलात तर संत जगासाठी असतात, स्वतः करता कधीच नसतात. पण हे सांगायची वेळ येऊ नये, कारण तुम्हाला समजून वडिलाचं उदाहरण द्यायचं तुम्हाला संत कळत नाहीत आणि संताची संगती मिळत नाही पुण्याशिवाय. संत संगती आणि जीवनमुक्ती हे दोन साखळे आहेत. संताची संगती आणि जीवनातून मुक्ती. जीवनातून मुक्ती म्हणजे जन्म आणि मृत्यूला कंटाळलेला जीव तो भगवंताच्या सोबत राहत नाही, देहासोबत राहतो, दुःखाला सामोरं जातो आणि विषयाच्या सानिध्याकडे जातो, भगवंताचं सानिध्य सोडतो. सानिध्य भगवंताच आहे तुम्हाला आणि उद्भूत आहे, उद्भूत नाही आहे. जसं जमिनीत धन आहे, त्याच्यातून बसलात उपवास करण्यात, पण जेव्हा ते उकरत निघाल तसं बोधामध्ये तुमचं तुम्हाला स्वरूप दिसाल. वेदाकडे जाल तेव्हा तुम्ही स्वतःला पाहाल, वेदाकडे जाल स्वतःला पाहाल, मुक्त व्हाल, जीवन आनंदाचं जगाल. वेद तुमचा संपवल, वेद संपवतो वेद तुमचा. तुमच्यासोबत वेद
बोधाच्या माध्यमातून तुमच्यासोबत वेद आहे, समजून घ्या तुम्ही कोण आहेत ते. तुम्ही तुमच्या वेदाला साठवतात मनात. प्रपंच साठवण्यापेक्षा वेद साठवा, नाम साठवा, भगवंताला साठवा. आणि म्हणूनच भगवंताच्या बोधानं भगवंत तुमच्यासोबत राहतो. म्हणून साठविले हरी जिवे हृदय म्हणले. साठवणं प्रपंच वेगळा, सुखदुःख साठवणं वेगळं, कर्माला साठवणं वेगळं आणि कर्माला आठवणं वेगळं. आठवून टाकायचं कर्म. कर्माला सोडणारी बुद्धी विवेकयुक्त असते आणि कर्माला धरणारी बुद्धी अविद्यायुक्त असते. कर्म टाकणारी बुद्धी सत्संगाची असते आणि कर्मातून पुण्य प्रगट होऊन भगवंताकडे जाणारी बुद्धी त्या ईश्वराच्या सोबत रंगून जाणारी असते. जी बुद्धी देहासंग रंगती ती दुःख भोगती आणि जी बुद्धी ईश्वराला ओळखती ती ईश्वरमय बनते, ईश्वरमय बनते. कारण ती ईश्वरासोबत राहते. तुम्ही जरी संताला नजर तुम्हाला येत नाही, संत काय बोलतात त्यांना माहीत नसतं, पण संताचा संबंध ईश्वराशी असतो आणि तो संबंध तुमच्या पत्रात ते टाकतात म्हणून ते जगात महान असतात. आज स्पर्श माऊलीचा आहे, आज नमस्कार माऊलींचा आहे. आज माऊलीच्या कुशीत होतो आपण. किती भाग्येत आहे, खूप भाग्य. आज माझी इच्छा होती की 3 दिवस ते यावं, ताईसोबत राहावं. मी त्यांना बोलले पण होते मी यायला अगोदर मला कॅब पाठवा. आणि मग मुलगा म्हटला की मला खरं अमृत सांडायला आणि कुणाचं ते जीवन कल्याण व्हायला, कुणाचा कुळाचा उद्धार व्हायला. आज आपण पितृपक्षामध्ये गंगेवर गेलो. मला त्याचं महत्व माहिती का? माझ्याकडे काही नाही, काही ऐका. मी भाऊंशी तेच बोलले. आता भाऊ जेवत होते, मी होते तिथं. तुम्ही म्हणलं हो आम्ही गेलो इंद्रायत. हो म्हणे आम्ही जो विधी केला म्हणलं तो कधीच घडला नाही. तुमच्याकडे किती वेळ झाले मी, पण आज पितृपक्षामध्ये तिथं जेव्हा गंगेत मी संकल्प सोडला कुचावर होता तो. कारण 15 दिवस ते पितर खाली येतात आणि त्यांना मग अन्न पाणी दान धर्म तुमच्याकडे आता साधू आली. मी बोलले त्यांना आता तुमच्या घरात मी जेवली म्हटलं तर तुमच्या कुळात जे अडकले लोक ते पुढे गेले. बरोबर हसले ते. त्यांना तर काय माहिती ते स्विच ऑफ करत आहे. वहिनीला सांगते हवेमध्ये पितरपाठामध्ये पौर्णिमेच्या दिवशी त्यांना पाणी अन्न खूप त्रास असतं. त्यांना ते पाप त्यांना दुःख भोगावं लागतं. जिथे त्यांचं मन त्या घरात असतं, बायकोत असतं, लेकरात असतं. त्यांना अधोगती असते. ते बिना पाण्याचे असतात वरी. त्यांना वरी घेत नाही देव ना खाली राहत नाही मध्यंतरी, मग आधंतरी असतात. आणि त्यांना ह्या 15 दिवसामध्ये ईश्वर त्या घरात सोडतो. ते आपल्या दाराशी बसतात आणि त्या तिथीला घरात येतात. आणि तुमच्या घरात काय वाचतंय काय करायला कोण बरं माझ्यासाठी त्याला आता दिसतं. मी म्हणे भाऊ तुमचं आज मी जेवण केलं. हो म्हणे. मग ज्या कुळामध्ये जे जे अडकले ते अशा ज्ञानीच्या पोटात जर अन्न गेलं तर त्या कुळातल्या पितराचा उद्या खटाखट होतं म्हटलं. आणि मी तुम्हाला सांग का पक्षपंधरा कोणाकडे जेवत नाही, जात नाही, मला जमत नाही. मला ते तिथं निमित्तानं मी इकडे आले आणि मला इंद्रायणीमध्ये मला ज्या कुळात मी आहे, माझं माहेर ज्या कुळातले, मी सातर ज्या कुळातले, त्यांना पण मला मंत्र म्हणून संकल्प करायचा होता. आणि इंद्रायणी इंद्राचं तपस्या तिथे भागीरथीचा संगम त्यात होता. आपण बाय चान्स त्या ठिकाणी भागीरथीचं कुंड होतं आणि त्या बहिणीचं त्या ठिकाणी आपण आलो. म्हणजे मला योगायोगानं मी ओळखलं नाही पण तिथं आलो आपण. मी मात्र देवळ त्याच ठिकाणी करते. गोमुख आहे त्या ठिकाणी भागीरथीचं तीर्थ आले. भागीरथीनं तिथं आली स्वतः. जेव्हा मुलगीनं उडी मारली तुकोबारायांना की तिचे बाबा गेले तिला घरी न पाठवला. तिने शेवाया करत होती. माझ्या वडिलांना शेवाय द्यायचं म्हणून तिने घरी नांदत होती लग्नाचा. घरी सासरी होती ना आणि मी शेवाया केले. माझे बाबा सोडून गेले शेवाया नव्हते म्हणून तिने आली पळत आणि इंद्राने ते दोहात उडी मारले देऊत आणि त्या ठिकाणी भागीरथीनं त्याला काढलं. तिथे गोमुख आहे त्या कुंडातून भागीरथी इथं तीच भागीरथी आलेली आहे. मग ते कुंड आपण तिथे होतो त्या ठिकाणी आपण स्नान म्हणजे तिथं एक आपण दिले आणि संकल्प पण केला मी. की संकल्प असा केला की आमचे जे कुळातले पितृ आहेत माझ्या आईकडचे माझ्या सासरचे जे अधांतरी येतं जे त्रस्त आहे त्यांचं पाप अतोनात आहे काही असतं. अधांतरी मरण कमी वयात मरण अतिपाप असतं. मोह त्यांच्या लक्षात घरात असतं कारण त्यांचं काहीच मन तृप्त नसतं ना. अच्छा अकस्मात गेले असतात ना लोक ते. मग त्यांना वरी गती नाही. त्यांचा लिंगदेह तो कधीच वासनेतून बाहेर निघत नाही. मग लिंगदेह बंधन तो अधांतरीच आहे. त्याचं मन त्या घरात आहे. बायको ते लेकरा ते पैसा ते प्रॉपर्टी ते. मग त्याचं वासना जेव्हा पण संपत तेव्हा ते वरी घेतच नाही.
मग त्याला मुक्ती देताच येत नाही कोणाला, कारण त्याने परमार्थ केलं नसतं. पण अशा काळात त्यांच्या घरात एक दान धर्म झाला, कुणी जेवायला आलं, कधी सत्संग घरात घडला, तर ते पुण्य त्याला जातं आणि त्या पुण्यानं तो त्याला गतीला लागतो. आणि त्याच्या नावानं आपण आज विधी केला गंगेत, तर तो पटकन लोकांतरातून मोकळा होतो आणि त्याला भगवंत त्या स्थानावरून त्याला पुढचं जन्म देतात. तर तोपर्यंत त्राही मामा असतो. त्याचे वडील गेले, त्यांना घरात सुना नाहीत, त्यांच्या मुलाचं लग्न नाही, त्यांना ते पाणी मिळत नाही, तर ते घरात येऊन त्यांना पाणी नाही, तर तिथे तगमग होऊन जातात वापस, आशीर्वाद देत नाहीत ते पित्र. म्हणून मुलांचे लग्न जास्त दिवस ठेवू नये, बाळाला कळत नाही आणि ते म्हणतात त्यांचं विचारत नाही काही. पण खरी चूक बायकाची असते की मुलांचं लग्न केव्हा करावं. आपण काय हे धंदा वाढला, पैसा वाढला म्हणजे तू जिंकलीस का? हा, ज्यावेळेस जे कार्य नाही घडत तू बाई नाहीस. तुमचे प्रयत्न जर बलवत्तर असेल तर काम होतच असतं. काय तुम्ही हे केलं होत नसतं. निष्ठा, श्रद्धा, तळमळ आणि तसं कार्य पाहिजे. आणि आपल्या लहरी जेव्हा पॉझिटिव्ह होतात ते कार्य होत असतं. हे तुम्हाला थिंकिंग मध्ये सांगायला, मला पटलं घ्या खड्ड्याचा, मला देणं घेणं नाही कोणाचं. बरोबरच. हां, की जेव्हा तुमचं विधीचं पालन घरामध्ये, जेव्हा तो तुमच्या घरात पितरातला तो आत्मा दारात येतो त्या तिथीला, आणि तुमच्या घरात श्राद्ध नाही, पक्ष नाही, कुणी येणार नाही, दान पुण्य नाही, घरात भजन नाही, कीर्तन नाही, तो वापस उपाय जातो. मग तो खुश होतो का? शाप देऊन जातो. शाप देतो. मला बोलायचं मग तुमच्यामुळे बोलावं लागतं. हो बरोबर आहे ना. कारण मी शब्द माझे ऐकलेत, ब्राह्मणाकडून ऐकलेत, भागवतात ऐकलेत. कारण मी 4 महिने भागवत ऐकले सतत कंटिन्यू, 7 दिवस नाही, चातुर्मास 4 महिने कंटिन्यू भागवत ऐकलेले आहे मी. पाठ ऐकतो व मला पाठात जास्त वेळ नव्हतं. मग त्याच्यात पण सांगितलेले ना की आता आमचे परभणीचे वाळू महाराज, वळगुरू फेमस आहेत, सगळ्यात फेमस. त्यांना दुधावर होते, आम्हाला भागवत सांगत होते, फक्त दूध भेटत का असं तुम्हाला ऐकायला मात दगडं. मी मांडा खेळले होते, त्यांनी पण इतकंच सुंदर भागवत सांगायचे. आणि जप, विधियुक्त, समिता, सवळं, न खाता पिता, मुरमुरा चिवडा नाही, फक्त फ्रूट आणि ज्यूस घ्यायचे आणि मग भागवताला बसायचे. संध्याकाळी जेवण करायचे. त्याला भागवत म्हणतात, त्याला अंतण म्हणतात. गप्पा खायचं, पैसे घ्यायचं, लुटायचं, ते नाही. मग ते धंदा झाला. हां, आणि माझं खरं बोलणं लोकांना पटत नाही म्हणून मला लोक नाव ठेवतात मुरुदी, मला ते देणे नाही. पण मी खरं बोलायचं राहत नाही. हां, आणि माझे गुरुजी संप्रदाय त्याला नाव ठेवल्यावर मी त्याला चांगलं म्हणत नाही. हां, माझा जो संप्रदाय तर कुठंच नाही हा संप्रदाय, आमचा पण माऊली संप्रदाय अगदी. कारण हा वेदांत, हे चिंतन, हे ओवी, हा शब्द. तो छोटा मुलगा होता सिद्धपेठात भेटला, काय बोलला, बापरे म्हणे तुम्ही गुरुजीचे म्हणल्या बघाच कामच नाही. केवढं होतं त्याचं पोराचं वय, एवढंच होतं. पण त्याला गुरुजी माहित होते, गुरुजी माहित होते. भागूनचे आला माणूस ते कसा होता, वयस्कर दांडगा. तुम्ही त्यांना काय दिलं, सेब काय दिलं, ऍपल दिलं. आणि त्या मुलाला आपण काय ते दिलं माऊली, त्याला पण ऍपल दिलं. आणि जो शेवटी येऊन गेला का वयस्कर, तुम्ही असं वळून बघितलं तर नव्हतं तिथं पुन्हा धोतरवाला असं गंध हे लावलं ना, तेव्हा म्हणलं पांडुरंग आले. पांडुरंगच म्हणतात, कारण ज्या ठिकाणी पाठ असतो तिथं सिद्ध भेट आहे आणि त्यांचं चिंतन चाले. भगवंत कोणत्या वेळेस तुम्हाला किती वेळ भेटतो कळत नसतं, कोणत्या ना कोणत्या भगवंत तुमच्या समोर येतो कळत नाही. पण असा नमस्कार मला नाही करता आले, मी त्यांना पाहतच राहिले, कारण ते त्यांची नजर मला समजली. समोरून गेले हो, ते विनाकारण चाले थांबलं आपलं. त्याने काय केलं, हातात पोती होती, बॅग होती त्यांच्या हातात, काहीच नव्हतं. आळंदीच्या वारकऱ्यापाशी काहीतरी असतं वाचायला आले, ते सिद्धपेठा तरी तसे नसतात, ग्रंथ तरी असतो, बॅग तरी असते, शबनम, त्याच्यापाशी काहीच नव्हतं. फक्त ते असा वळला आणि वापस चाल गेला. बरोबर आहे का? माझ्या समोर आले, असेच गेले आणि शेव घेतलं, खिशात टाकले आणि निघून गेले. म्हणजे ज्या पाठात जे भगवंत येऊन गेले ते आजचा क्षण होता आजचा. हां, मला वाटलं ते कळाले म्हणजे खरं खरं भगवंताला माहिती. पण माझी श्रद्धा होती की दिसन ते व्यक्ती परमात्माच आहे, परमात्मा. त्या दृष्टीने पण तुम्ही बोलते, बरोबर आहे, तो विषय सोडून द्या. पण जेव्हा सिद्धभेटामध्ये आपण होतो आज, ती मला म्हणले दादासारखं एकदम पांडुरंग आल्यासारखं म्हणजे काय, आणि त्या ठिकाणी स्वरूप म्हणजे काय. स्वरूपाच्या प्राप्तीसाठी बुद्धी तगमग करती, वेदाचं ज्ञान घेती आणि गीतेच्या बोधात रमती. तेव्हा देहाचा संबंध सोडती, लिंग देहाची गाठ सुटती, परब्रह्माला बुद्धी मिठी देती. तेव्हा ती सिद्धता तयार होती, त्याला सिद्ध भेट म्हणतात.
बऱ्याच लोकांना बायकाई सिद्धपीठ देत नाहीत, खूप वारकरी, पण सिद्धपीठ गेल्याशिवाय वारीच नाही. ज्या ठिकाणी माऊली झोपले, खाल्ले, पिले, राहिले, वाढले, ती जागा आहे आणि ती समाधी आहे. लोकांना कळतच नाही की माऊली कुठं राहिले. आळंदीतून हाकड्यांचं ते गाव आळंदीच्या बाहेर सिद्धपीठ, आळंदीत नाही आहे. आपण चालत चालत गेलो तर नंतर सिद्धपीठ आलो. आळंदी छोटीच आता, वाडी तुमच्या पुण्यामुळे सोडून द्या, पण ते आळंदीच्या गाव इशीच्या बाहेर सिद्धपीठ आहे. त्यांना हाकलून देतं आणि त्या तिथे ते त्यांचा अवतार कार्य बेटा, त्या मातीला माऊलींचा स्पर्श आहे. तिथे ते झोपलेत, भाऊ राहिलेत. ती झोपडी तिथंच बसली होती, ताटी तिथंच ती, त्याचा आकार झोपडीचा आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विषपट ब्रह्मधोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती माना वापदेश. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती माना वापदेश. माऊलींना थोडासा त्रास जगासाठी तर स्वतःसाठी नाही, पण जे बी काय आहे ते आहे. पण तुम्ही काय करा, संतांचा उपदेश जागृत करा. आपण पण अनुभव घेतो. आपण जेव्हा वेदाचं ज्ञान ऐकतो तर आपण जे सुख भोगतो ते संसारात नाहीये. मला असं साधक बोलतात माझे, ते तुम्ही जे देतात आम्हाला ते कुठेच भेटले नाही. जे आम्ही आनंदात राहतो ते कुठेच मिळाले नाही. कितीतरी लोक दुःखातून गोमातून बाहेर आहेत माझे. ह्या चिंतनातून कितीतरी बायका आत्महत्या करता म्हणणाऱ्या वाचल्यात. सोपं आहे का हे? मग वेदांताचा गाभा उघडा करणं, गुरुजीचं ज्ञान हृदयात भरणं आणि चित्त चिन्मय करणं आणि ह्या शब्दाचं संगती बुद्धीने धरणं आणि देहाची संगती बंद होणं हे अध्यात्मशास्त्र आहे. त्या संगती देहाची बुद्धीने घेतली आणि देह माझं म्हणते होती. तुम्ही कर्म करा तरी कर्तेपणातूनच आहे, तुम्ही व्यवहार करा तरी गुणातूनच आहे, आणि तुम्ही काही जरी गेलात तरी भेदातूनच आहे. पण जेव्हा ज्ञान येतं चित्तात तर अभेदात तुम्ही श्रवणात येतात. खरी भक्ती होती, पांडुरंगाची ओळख होती आणि बुद्धी पांडुरंगात रमून जाते. हे खोकडं रिकामं होतं. कारण ज्या बुद्धीला देहाला बुद्धीने धारण केलं तिने त्याला सोडलं, लिंग देहाला तोडलं. ज्या उपासनेमध्ये मन ईश्वराकडे जोडलं ती उपासना श्रवणाची. ते श्रवण बुद्धीला भगवंताची भेट करून देतं. सांगा आता कोणतं भक्ती करायची राहिली? आता श्रवणाच्या माध्यमातून, वेदाच्या संपत्तीतून, बोधाच्या शक्तीतून, संताच्या संघातून हृदय जेव्हा ब्रह्म होतं तर आता परमार्थ कोणता उरला? आणि आम्हाला हेच आवडतं ना, आमच्यापाशी आम्ही हेच कमवले, आमच्या कानाने हेच ऐकले, सटरम बटरम आम्हाला पटत नाही. तुम्हाला रेकॉर्ड सुरू करून दिली त्यांची. ऐका वाटली का? ऐका वाटली का? नाही. कुणीकडे यायचं असते तर जमते का? माझी साधूपशी होती तर तो साधक धन्य होऊन जगाला मुक्त करू शकतो. ज्याला अध्ययनाचं माती दगड नाही ते काय सांगू शकतो? हा, ते बोलून बोलून मग पाठ होते. पण वेदांताची शक्ती नसती, कुठे एक गाभा नसतो त्यांच्यापाशी. कारण अध्ययनामध्ये साधूच्या संगतीत राहून शक्तिपात नसतो, म्हणून वाणीमध्ये वेद नसतो. शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकतं, पण शब्दाचा बोध आणि शब्दाचा अर्थ डिफरन्स आहे. इतर हृदयाला टच होणं, बोध हा टच होतो ना, अर्थ हा तितक्या पुरते तितकं असतो. आणि हा अर्थ सांगतात, बोध नसतच. जिथं अध्ययन नाही, बोध आणि अंतःकरण एकत्र येतात, तेव्हा जीवाशिवाचं लग्न लागलं. वेदाचे मंत्र हे अक्षर आहेत आणि बोधाची ताकद हृदय आहे, आणि त्या हृदयातून त्या परमात्म्याचं प्रगटीकरण आहे. आणि तेव्हा बुद्धीचं ईश्वराशी मिलन आहे, तेव्हा म्हणतात जीवाशिवाचं लग्न. बघा किती सुंदर आलं जीवाशिवाचं लग्न. ती परमात्म्याची आहे, ही स्थिती बोधाची आहे. इथं ज्ञान हे मोक्षाचं आहे. इथं सटरम बटरम नाही, आम्हाला बोलायचंच नाही. ऐका वाटलं नाही दुसरीकडे जायचं निघून, आणि आमच्या संप्रदायाला नाव ठेवायचं नाही. डोळे काढून घेऊन आता ती चुकीचं बोलते का मी?
कुठे जा, आमचा गुरुसारखा खजिना कुठंच नाही. वेदांताची बैठक सांगू शकत नाही, कुणी विचार सांगा देऊ शकत नाही, अमृत अनुभवाच्या शब्दात कुणाला नेऊ शकत नाही. आज 16व्या अध्यायापर्यंत आलो, एका शब्दात बुद्धी नाही. खरंच आहे. कुणाचा दाखवा, युट्यूब काढा, पालती करा सगळे महाराज लोक, दाखवा तुमच्यापाशी आहे का हे. मी खरं बोलतो म्हणून मला वाईट म्हणता तुम्ही. भगवंत बघते वरून, बघतो की नाही, की ज्या माऊलीच्या एका शब्दाचा रस साधकाच्या हृदयात ह्या चिंतनाच्या माध्यमातून जातो आणि जन्मांतराचं पाप भस्म होतं आणि ईश्वराचा स्पर्श त्या साधकाला होतो. हे चुकीचं आहे का आमचं बोलणं? सांगा ना. कोणतं मग दाखवत 3,000 ज्ञान 3 कोटी घ्या. हा, पब्लिकने 3,000 कमवलं 3 कोटी आणि आम्हाला खरा म्हणता का थोबाडवारी करू. तुमचं अंधार बघा आधी काय ते, आणि मग आम्हाला बोलायचं. आम्ही खरं असून तुमचं बोलून घ्यायचं आणि तुमचं आवडीवर आम्ही ऐकायचं का? सांगा ना, छोट्या सांगा म्हणायचं. तुमच्या परमार्थातून तुम्ही कोटी कमवायलात, आमच्या परमार्थातून आम्ही मोक्ष कमवायलो. आम्हाला खरा म्हणतात. शक्तिवाणीशी निघून जाईल इथून पुढे आमच्या गुरुजीला बोलणाऱ्या लोकांची. समजलं? बिलकुल ना आठवायचं आमच्या पाट्याला. पटत नसतं तर निघून जायचं, आउट. आणि आमच्यासारखा वेदांत आज आमची प्रेरणा कशी अनुवाद करते. तुम्हाला मी काय बोलले काल, सॉरी मी नाही, सत्संगामध्ये भगवंत बोलतात. त्रिविध मळकटा 1.5 तास बोले एका शब्दावर. आनंद वाटणार नाही मला माझ्या गुरुच्या पदाचा? प्रश्नच नाही. मग ती काय मिळत नाही नाथाच्या माकडावनी. कुठे शक्य नाही. पड बाई आहे, पंक्चर बाई आहे न, मला बोलायचं भान काहीच कळत नाही मला. आणि या मुखातून गुरुजी वेद काढतात. 15व्या अध्यायाचे 5 वर्ष मी घातलेत. उगं घातले का जेवण केलं मी? 15 मध्ये गोटे खाणे मी. 13वा अध्याय पहिला, नंतर 13वा, 26 अध्याय झाले आपले. आणि 26 अध्यायामध्ये आतून जे निघालं ते जगासाठी, साधकासाठी, मुक्तीसाठी, जीवाच्या सुखासाठी. इथं काय आमचं आहे? बेनिफिट पैसा आहे का आमचा? तुम्ही 7 दिवस दिले की 3 कोटी आणता आणि आम्हाला खरं बोलता, आम्हाला वाईट म्हणता का? जीव तरी का तुम्हाला बोलायला थोबाडात? बोला ना, विचार करून बोलायचं मला इथून पुढे. तरी का मी भनभन. आमचा संप्रदाय, आमचं चिंतन वेदो नारायण आहे. आमचा वेद आहे, आमचे नारायण आमच्या सोबत आहेत. आमचं त्रिविध मळकटा 2 शब्द आहे, त्रिविध आणि मळकटा. किती बोलले? 1.5 तास. दाखवा कोणता युट्यूब मध्ये कोणता महाराज आहे ते. आणा बाई काढा, माझी वाणी बंद करते मी. कुठंच नाही. ही माझी वाणी गुरुजींची आहे. सांगा त्रिविध मळकटावर. आता तुम्ही ऐकलं, बोलू शकता वापस. आता मी सांगितलं, मी सांगू शकते वापस. मग हे पुराण, हे व्यासपीठ आहे. इथे व्यास आहेत, इथे रिद्धी सिद्धी आहेत. वाणीमध्ये सरस्वती आहे, समोर ज्ञानेश्वरी आहे आणि ही ईश्वराची मर्जी आहे. तेव्हा वाणी चलते. सटरम बटरम बोलत नाही आम्ही. आणि आम्हाला नाव ठेवतो तुम्ही. वा वा वा, गुरुजी बघतील मग. फिर देखो पे बाद में क्या होता है. चला, कारण कसं आहे, आमचं संप्रदाय निखळ आहे, स्वच्छ आहे, निरपेक्ष आहे. म्हणून आम्ही कोणाचं ऐकून घेत नाही आणि आम्हाला कोणी बोलायचं सुद्धा नाही. हा आहे ते आम्ही बोलतो, आम्ही चांगलेच. गुरुजी हा ज्ञान सूर्य जगात आहे, याच्या पुढे कोणीच नाही. कोणीच नाही, होणार बी नाही आणि होणे बी नाही. होणार बी नाही आणि कुणी झालं बी नाही. असं त्यांना नमस्कार, आम्ही त्यांना नमस्कार करतो. असतील तर कुणी असतील, आम्हाला काय माहित, त्यांना पण नमस्कार. मग आम्ही काय म्हणतो? सब साधू संतन की जय. असतील ना विचारे, नाही कसं, पण असं त्याचं कळावा. 16 अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगितला. कृष्ण परमात्मा युद्धाला ठप्पा करून अर्जुनाला बोलू लागले. वाणीतून श्लोक येऊ लागले आणि अर्जुन पुरुषोत्तम झाला, उत्तम पुरुष झाला. अर्जुनाची भूमिका बदलली हे भगवंताला कळालं. भगवंत म्हणजे अर्जुना
तू आता उत्तम बनलास. हो, तू बनला. हो देव. तू बनला. मी बनलो देवा. हो, तुला उत्तम पुरुषाची डिग्री प्रदान केली मी. तसं MBBS तर MD दिलं ना सरांना, तसं तुला मी ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये जे ज्ञान तुझ्या हृदयात भरभरून दिलं. तुला उत्तम पुरुषाचे स्थान दिलं. आता तुझं मन माझ्यात आलं. अर्जुन कृष्ण झाले, उत्तम पुरुष झाला. मग उत्तम पुरुष झाल्यानंतर काय होतं त्याचं दिग्दर्शन सोडायला. हे करणं मस्त आहे. हे करणं मस्त आहे, जरुरीच आहे. कारण भगवंत का बोलले? अर्जुनाची अवस्था कोणची होती? आता जेव्हा उत्तम पुरुष होतो अर्जुन, तर त्याच्यानंतरची अवस्था काय होती? तर मावळे तो विश्वाभास. आता तुला विश्वाचा भास तुझा मावळला जातो आणि माझा स्पर्श सतत होतो. भगवंत आणि अर्जुन एकत्र राहतात. पुढच्या अध्याय भगवंत अर्जुनापासून भिन्न नाही आहे. म्हणून 15 अध्यायामध्ये सगळं ज्ञान देऊन संपलंय. 15पर्यंत जेव्हा 15 पाठ करतो ना आपण, तर 15मध्ये त्या मंदिराला कळस चढलाय. कालचा अध्याय ओके, आज संपलं आपलं. जेव्हा 15 अध्याय हा कळस बसवला तिथं गीता संपली. पण काही काही भाग सांगायचा राहिला. ज्ञानोत्तर भक्ती कशी, गुणाची निवृत्ती कशी, दैव संपत्ती विभाग योग कसा, आसुर संपत्ती, देवी संपत्ती, 17मध्ये कसं कसं वागलं, 18मध्ये अर्जुन कृष्ण कृष्ण कसे झाले, मोक्ष संन्यास योग जगाला कसा दिला, हे निरूपण केलं भगवंतानं. मग कोणत्या अध्यायात काही बी कळत नाही तर आपलं आयुष्य किती वाया गेलं. खरंच आहे ते. संसारात आपल्याला कोणीच कुणाचं माहिती आहे, कसं कोण पलटन माहीत नसतं. आणि ज्ञानामध्ये बुद्धी कशी बाजूला जाईल हे कळत नसतं. ज्ञानामध्ये बुद्धीचा वाद होतो, बोधाचा साक्षात्कार होतो आणि ईश्वराचा स्पर्श होतो आणि त्या ठिकाणी जीव ब्रह्म होतो. असाच होऊन जावा आमचं. होतो ना बेटा, कारण ज्ञानाचं फरच विश्वाभासो नवलोदयला चंडांशो अद्वया विजनी विकासू वंदो. आता मी कोरोनामध्ये मुंबईला होते तर 2 वाजता खिलोजी माझी रिंग ओपन करत होती. उज्ज्वला खिलोजी. मी 2ला भेटते, तुम्ही ऐकला का भीती गाड्या मला? बरोबर. मी 2ला पासष्ट सांगितली, 2 वाजता रात्रीच्या, आणि उज्ज्वला त्यांनी लिहून काढलेली आहे. मला झोप येत नव्हती, मी घाबरत होते, भीती वाटत होती. आणि 8 दिवस मी फक्त एकटी होती मुंबईला कोरोनाच्या काळात. मग तेव्हा मी 2 वाजता चिंतन घ्यायचं. विश्वाभास, विश्वाचा जो भास आहे, विश्व म्हणतात जगत, त्याचा भास मावळला जातो. 15व्या अध्याय जेव्हा साधकाला अनुग्रह करता येतो. 15व्या अध्यायाचा अनुग्रह साधकडून झाला साधकाला तर त्याचा विश्वाचा भास संपतो. मावळती विश्वाभास नवलोदरा चंडांश. चंडांश म्हणजे सूर्य. जेव्हा सूर्य उगवतो तर अंधार संपतो. जर ज्ञान सूर्य उगवतो अज्ञान संपतो. अज्ञान संपतो, विश्वाचा भास जातो, विश्वनासोबत येतो, ऐक्याचा आनंद होतो, वेदाचा रस जीवात्मा घेतो, तो परमात्म्यात विलीन होतो, तो आपल्या सुखात रममाण होतो, तो साधक साध्यापर्यंत जातो, तो जगतात नसून जगत ईश्वरात असतो. मावळत ईश्वा भास. नवल उदवला चंडांश. सूर्य, ज्ञान सूर्य हा हे सूर्य. हा सूर्याचा प्रकाश भौतिक आहे. हा सूर्य जगताला दाखवतो आणि ज्ञान सूर्य भगवंताला दाखवतो. रामा, ह्या सूर्याने जगत कळतं खोटं आणि ह्या सूर्याला खरं कळतं परब्रह्म. हे कळतं का? ते ह्याय का भाव वाटतात नाही? हे चिंतन आहे. हे रत्न आहेत. वेद हा रत्न आहे, जीवाला सुख देण्याचं माध्यम आहे. कुठलाही परमार्थाला काही करायचं नाही, इथं श्रवण करायचं, भगवंताला जाणायचं, भगवंत बनायचं, माऊलीच्या ज्ञानात रमायचं, मी कोण हे कळून घ्यायचं आणि चित्त चिन्मय करायचं. संपला परमार्थ, सफल झालं जीवन. या अज्ञान समाप्त झालं, वेदाचं ज्ञान आत गेलं, मनाला संजीवन बुद्धी आली, परमात्म्याची शक्ती आली आणि जीवनमुक्ती हातात दिली. हे संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. अनादी लाखो करोड वर्षापासूनचा संप्रदाय आहे, हे आजकालचा नाही आहे. हा संप्रदाय जगतामध्ये विश्वामध्ये श्रेष्ठ आहे, कारण ह्याचा उगमच माहीत नाही. ह्याला फक्त अनादिकालचा म्हणतात. हा संप्रदाय वारकरी आहे, ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, ह्याच्यामध्ये मुक्तीचा झरा आहे. हा भक्त खरा आहे, तिथं अज्ञानाचा सूर आहे.
इथे अज्ञानाचा चुरा होतो. जीवाला भगवंताचा स्पर्श होतो. आतला ईश्वर बुद्धीमध्ये प्रगटतो आणि देहभाव समाप्तो आणि जगताचा भाव मावळतो. मावळतो विश्वाभासून मन उदयला चंडावशु अद्वयाब्जिनी विकासु वंदुवाता. आम्ही त्यालाच काय करू, त्या ज्ञानस्वरूपी सूर्याला वंदन. ज्ञानस्वरूपी उगवलेल्या हृदयातल्या ज्ञानसूर्य किरणाला आम्ही काय करू, वंदुवाता. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान साधनिया. जो सुधून करी ज्ञानिया स्वबोधाचा. जो सुधून करी ज्ञानिया स्वबोधाचा. खूप भावार्थ सुंदर आहे. जेवढं सांगतो 5 मिनिट थांबूया, 11 वाजलेत. जो अविद्या राती रुसोनिया. अविद्येच्या रात्रीला नाहीशी करणारा ज्ञानसूर्य जेव्हा बोधाच्या माध्यमातून जेव्हा उगवतो तेव्हा अज्ञानाची रात्र संपवते आणि मनाला तो स्पर्श उपभोगता येतो आणि ईश्वराच्या सोबत मन एकरूप होतं. ते देहात राहत नसतं, अज्ञान उरत नसतं. तिथं तो भक्त उरतो, अनुभव तिथं त्याला भोगता येतो आणि तो स्पर्श ईश्वराचा असतो. तो शब्दाविना असतो. तो ज्ञानसूर्य त्या हृदयात प्रगटतो. तेव्हा जीवात्मा मुक्त होतो, परब्रह्म बनतो. कसा बनतो, काय बनतो, सकाळी पाहू. 11 वाजले. जेवण राहील तुमचं बी आणि बायकांचं माहीत नाही. आता ह्यांना जायचं म्हणून तुमचं नाही, पण ह्यांना निघायचं म्हणून तुमचा आकाराचा आणि मनाचा संबंध आहे. निराकाराचा कुठं संबंध आहे? जिथं निराकार तिथं निरुपाधिक आहे, तिथं आकार तिथं सोपाधिक आहे, सोपाधिक आहे पंचभूत आहे, निराकार पंचभूत राहते. ते मला स्वरूप ते तुम्हाला मला अमृताने सांगायचे. ऐसी जगाची जनिके तुम्ही वंदिले मुळिके देवो देवी. ऐसी जगाची जणके तुम्ही वंदिली मुळिके देवो देवी. हा विषय घ्यायचा. ओके, चला सर्वांना जय हरी.